सन्माननीय राजसाहेब आणि व्यासपीठावरच्या मान्यवरांना सगळ्यांना वंदन करून तुमच्यासमोर बोलतो। खरं तर इथे सगळे जमलेले हे निश्चितपणे त्यांना माहिती आहे की राजकारण काय चाललंय, देशाचं काय चाललंय, महाराष्ट्राचं काय चाललंय। आपण सगळे नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी इथे जमलेलो आहे। त्यामुळे नेमकं काय केलं पाहिजे, मोदीजी कसे मोठे आहेत, स्मिताताईंचं काम तर आपण बघितलेलं आहे, रक्षाताईंचं काम आपल्याला माहिती आहे। पण गेले अनेक दिवस मला एका महत्वाच्या विषयावर मी सगळीकडे हल्ली बोलतोय की विरोधक सगळीकडे असा अपप्रचार करतायत की जर आपण निवडून आलो तर हे लोक संविधानात बदल करणार आहेत। आणि याच्या पुढे मी जे काही बोलणार आहे ते केवळ भाषण म्हणून ऐकू नका, मी सांगतो ते नीट समजून घ्या। कारण जेव्हा जेव्हा जिथे जिथे हा प्रश्न ते विचारतील तेव्हा तेव्हा तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की संविधानात बदल होत नाही। 26 नोव्हेंबर 1949 ला हे संविधान आपण अंगीकृत केलं आणि 26 जानेवारी 1950 ला ते अंमलात आणलं गेलं। विश्वसूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं हे संविधान, हे कॉन्स्टिट्यूशन, हे जगातला एक खूप मोठा चमत्कार आहे। त्याच्याशी बोलायला लागलो तर मला एक तासभर बोलावं लागेल। जगभरातल्या सगळ्या घटना, कॉन्स्टिट्यूशन तपासून आपल्या देशाची सगळी व्यवस्था बघून बाबासाहेबांनी हे संविधान जेव्हा बनवलं, तुम्ही नीट लक्षात घ्या यातले काही मुद्दे संविधान किंवा घटनेत बदल शक्य नाही। आज हे अपप्रचार करतायत। घटनेमध्ये किंवा संविधानामध्ये बदल होऊ शकत नाही, त्याच्यात अमेंडमेंट होऊ शकते, म्हणजे दुरुस्ती होऊ शकते, लक्षात घ्या। आणि ही दुरुस्ती काय आता नव्याने नाही सापडली आहे। गेल्या 70 वर्षात घटनेमध्ये 106 वेळा दुरुस्ती झाली आहे, त्यापैकी 80 वेळा दुरुस्ती ही काँग्रेसच्या काळात झाली आहे। हा जो अपप्रचार चाललेला आहे, मोदीजींच्या काळात गेल्या 10 वर्षात केवळ 8 वेळेला दुरुस्ती झाली आहे, त्याला अमेंडमेंट असं म्हणतात। आज या कॉन्स्टिट्यूशनमध्ये बदल करण्याचा एकमात्र प्रयोग झाला तो आणीबाणीच्या वेळेस इंदिरा गांधी केला की प्रत्येक भारतीयाचे मूलभूत अधिकार काढून घेतले गेले। आणीबाणीमध्ये मिसा कायदा लावला गेला, आणला गेला, ज्याला दिसेल त्याला उचला आणि आत टाका, या प्रकारचा घटनेत बदल तेव्हा होत होता। पण 43rd अमेंडमेंटमध्ये म्हणजे त्याच्यानंतर पुन्हा सगळी घटना पूर्ववत झाली। या घटनेच्या संदर्भात एक अगदी लक्षात ठेवा, 1973 साली केशवानंद भारती नावाचा एक साधू पुरुष, केशवानंद भारती वर्सेस केरला सरकार, केरला स्टेट, हा खटला चालला गेला। केशवानंदांचा मोठा आश्रम 300-400 एकरचा आश्रम होता, त्याच्यात अनेक गरीब लोक अनेक शेती करायचे आणि भूधारण कायदा जो आला त्यातली जमीन काढून घेण्याच्या मागे काँग्रेस सरकार लागलं, तेव्हा ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेले आणि तो जो निकाल आहे तो पुन्हा अगदी ठासून मनात ठेवा। हे जे वाक्य आहे जे तुम्हाला सगळ्यांना उत्तर द्यायला कामी येईल, सुप्रीम कोर्टाने 1973चा निकाल दिलेला आहे की या घटनेची बदल होऊ शकत नाही, या घटनेची चौकट कधीही बदलली जाऊ शकत नाही। त्यामुळे जिथे जिथे हा अपप्रचार होतोय की आम्ही संविधान बदलणार, आम्ही संविधान बदलणार, ज्या नरेंद्र मोदीजींनी मुंबईमध्ये हिंदू मिलमध्ये जगातलं भव्य स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बांधायला घेतलं, तुम्ही म्हणता आम्ही संविधान बदलणार। ज्या हिंदू मिलमध्ये, ज्या स्मारकामध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी एक कल्पना सांगितली की ज्यांनी शिका आणि संघटित व्हा असा नारा दिला, ती जगातली सगळ्यात मोठी लायब्ररी, वाचनालय तिकडे करायला हवं, आम्ही संविधान बदलणार। लंडनमध्ये बाबासाहेब ज्या वास्तव्याला, ज्या वास्तूत होते,
सन्माननीय देवेंद्र फडणवीस जी काम करतायत त्या वास्तूचं संग्रहालय करण्यासाठी संविधान आम्ही बदलणार. या गोष्टीला ठोकपणे उत्तर द्यायला शिकलं पाहिजे. हे लोक खोटं बोलून फसवण्याचा प्रयत्न करतात, दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. गेल्या 10 वर्षात 7-8 वेळा जेव्हा ही घटना दुरुस्ती किंवा अमेंडमेंट झाली, कशा करता झाली? पहिली जीएसटी करता झाली. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा दिला गेला, याच्याकरता अमेंडमेंट झाली. आज इथे स्मिताताई उभ्या आहेत, बाजूला रक्षाताई उभ्या आहेत, एकीकडे मुक्ता आहे, एकीकडे बहिणाबाई आहे. आज अभिमानाने आपण त्यांना घेऊन जिंकून आणणार आहोत. पण आता शेवटची 106वी अमेंडमेंट किंवा दुरुस्ती जी झाली ती नारी शक्ती वंदन म्हणून मोदीजींनी केली. ती नारी शक्ती वंदन म्हणजे लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये 33% आरक्षण महिलांना देण्याचं गेल्या अनेक वर्षाचं स्वप्न होतं. अटल बिहारी वाजपेयींनी 3-3दा हा प्रस्ताव मांडला होता, पण काँग्रेसने तो होऊ दिला नव्हता. ते नरेंद्र मोदीजींनी करून दाखवलं. म्हणून आम्ही बिना शर्त आमचा पाठिंबा राजसाहेबांचा आणि देशाच्या भवितव्याकरता पाठिंबा आहे. या सगळ्या गोष्टी समजून आपण बोलल्या पाहिजेत. शेवटचे 2 दिवस आहे, लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल. म्हणून या पर्टिक्युलर विषयासाठी मी इथे उभा राहिलो. बाकी तुम्ही सजग आहात. राजकारणात माझ्यापेक्षा अनेक लोक इथे व्यासपीठावरचे माझ्यापेक्षा मोठे आहेत, वयाने अनुभवाने मोठे आहेत. तुमच्यापैकी कित्येक जण गेले अनेक वर्ष या हिंदुत्वाचं या भगवाचं काम करत आहात. आपापल्या पक्षांनी महायुतीमध्ये सहभाग घेऊन या दोन्ही सीट निवडून आणतील माझा विश्वास आहे. पण काम करायला हवं. या विधानसभेत 2200 बूथ आहेत, ते 2200 लोक निवडून आपण बसवायला हवेत. कार्य कठीण आहे, पण तरी उगाच ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका. 5 वर्ष किती अभ्यास केला आहे सांगू नका. त्या दिवशी 13 मेला सकाळी 7 ते संध्याकाळी 5 जो पेपर सोडवायचा आहे तो पेपर मी सोडवा. तरच आपण डिस्टिंक्शन मध्ये येऊ, आपण निवडून येऊ आणि 400 पारचा आकडा पार करू. मला हा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.